आता अवघे चित्रलोके आनंदाची आता अवघे चित्रलोके आनंदाची आता अवघे चित्रलोक्य आनंदाचे आता अवघे चित्रलोक्य अवघे चित्रलोक्य आनंदाची
आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन। एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जगन्नाथ। पांडुरंगा करू
विठ्ठलाच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. ओम नमो ज्ञानेश्वराय. आपल्या पावनभूमीमध्ये किती वर्ष आहे? 26 वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची 6व्या दिवसाची सेवा माझ्या या पामाराच्या वाट्याला आलेली आहे. वास्तविक पाहता कुठलाही नेम हा चालू ठेवणं हे तेथील जे काही भाविक भक्त आहेत हे त्यांचे खरोखर ऋण मानायला पाहिजे. कारण की बऱ्याच गावांना सप्ते वैष्णव मेळावे सुरू होतात, बरोबर. थोडं ते फॅन सुद्धा यांना व्यवस्थित लावून द्या म्हणजे सर्वांना हवा मिळेल. झोप लागली तर चालेल. थोडक्यात परिहार द्यायचं कारण या तुमच्या या पावनभूमीतील सर्व भाविकांनी इतक्या वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह हा चालू ठेवलेला आहे आणि असाच चालू ठेवावा आणि
या 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. मी तसं वास्तविक पाहता स्वतःला कमी समजू नये, पण आपलं बी झाकून ठेवू नये. सर्व टाळकरी मंडळी यांच्यावर आजचं कीर्तन होणार आहे. त्यांनी साथ दिली तर, कारण दोन गोष्टी अशा आहेत. कीर्तन हे हा जो विषय जो आहे, हा विषय कर्म आणि उपासना सांगून सर्वसामान्य भाविकांना भक्ती मार्गाकडे प्रवाहाकडे वळवण्याचं एक माध्यम आहे. आणि साधू संतांनी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज त्यानंतरच्या साधू संतांनी आतापर्यंत हा अखंड कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला इकडे वळवण्याचा प्रयत्न केला. थोडी शोकांतिका अशी आहे, तुम्हाला सुद्धा ते मान्य करावं लागेल. त्या काळामध्ये मोजके साधू संत होते. कीर्तनकार महाराज मोजके होते, मोजके बोटावर मोजणे एवढेच होते. तरी त्यांना खायला जर पाहिलं, अंथरायला जमीन, पांघरायला आकार, भूक लागली तर 4 घरं मागावे लागत होते. अशी ही परिस्थिती होती. मोजके कीर्तनकार, प्रवचनकार आणि शिवाय उपजीविकाचं साधन पाहिलं तर अशी परिस्थिती होती. आणि आता जर पाहिलं, तेव्हापासून कीर्तन आणि प्रवचन चालू आहेत, पण आता जर पाहिलं, साधू संतांना खायचं काही पोटभर भेटतं, कुखात आणून खायला भेटतं आम्हाला. महाराजांची संख्या जर पाहिली, हागणारे कमी असतील एवढे भंगी झालेले आहेत. पण नेमकं का वळत नाही इकडे, का अनुभवाला येत नाही हा विषय. आता या ठिकाणी किती माळकरी आहेत मला सांगता येणार नाही. वास्तविक पाहता इथं 2 वर्गांनी यायला पाहिजे. जे माळकरी आहेत त्यांनी, आणि ज्यांना माळकरी होण्याची इच्छा आहे त्यांनी. विनाकारण बिगर तिकीटचा प्रवास करू नये. आजचा जो अभंग आहे, वास्तविक पाहता वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यायचा, दुसऱ्या दिवशी कोणता घ्यायचा, संतपर कधी घ्यायचा. आणि आता हा 6वा जो दिवस आहे आणि उद्या मागणी पण राहील, असा एक प्रघात आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आपण बहुतांशी लोक धाब्यावर एक वेळ तरी जेवले असतील. असा एकही नसेल की धाबे त्याला माहिती नाही. असं धाब माहिती नाही असं जरी माळकरी असेल तरी. बिगर माळकऱ्यांना तर नेहमीच आहे, बिगर माळकऱ्यांना नेहमी धाबाच लागतं दुसरं. पण काही कारणास्तव आपण धाब्यावर जेवायला गेलेलो आहोत. भाजी कुठली जरी मागितली, कधी जरी मागितली, तर 5 मिनिटात भाजी करून देतात. असं कोणतं त्यांच्याकडे यंत्र आहे बाबा, कोणती भाजी मागा की लगेच 5-10 मिनिटात. काय असेल बरं, कोणती भाजी? मी गेलो, मी पाहिलेले ना, कोणती भाजी मागा ते 5 मिनिटात आणून देतात. तर मी विचारलं, का हो असं कोणतं मशीन आहे तुमच्याकडे? आम्ही तर घरी ओरडून ओरडून थकून जातो. ते म्हणतात, थांबा ना, जमत नाही तुम्हाला, तुम्हाला मागितल्या बरोबर लगेच तुम्ही आणून देतात. असं कोणतं मशीन आहे? म्हणे, महाराज तुम्ही कोणतंही भाजी मागा, गिरमी एकच आहे. तसं अभंग बापू म्हणाले, कोणता अभंग घ्यायचा? ते म्हणे, आम्ही सांगू. तो आम्ही सांगू? आपण मला यायला पाहिजे ना. एका वेळेस माझं कीर्तन होतं, इथं कीर्तन कोण ठेवत नाही आणि येतं ते नाही आपल्याला, पण ठेवलं कीर्तन. तर ते मी अभंग घेतला आणि ते कीर्तन जे होतं लग्नामध्ये कीर्तन होतं माझं, लग्नामध्ये. म्हणजे त्या नवरदेचं लग्न होतं आणि त्याला हळद लागलेली होती. आणि तो म्हणायला लागला, महाराज तुम्ही कशावर कीर्तन करणार? कीर्तन कशाबद्दल आहे? म्हटलं, काय बघ तुझा हळदीचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे कीर्तन आहे. ते म्हणे, मग हळदीवर सांगा. कीर्तन कशावर? काय म्हटलं, आम्ही तो ज्ञानेश्वरी वाचली, भागवत वाचली, तिथं हळदीचं काही बरंच अभंग पाहिजे. हा म्हणतो, नाही तरच कीर्तन करा.
हळद का लावतात ते सांगा. हळदीवर मी त्याला म्हणतो भाऊ हळदीचे हळद लावली का माणूस गोरा दिसतो, मुलगी गोरी दिसते, शोभून दिसतात ते चे. आता तो होता काळा, त्याला लावली हळद, तो झाला जांभळा. तो म्हणे मी कुठे झालो गोरा, कुठे झालो गोरा म्हणे. हा कुठे गोरा झालो मी. हा तरच कीर्तन करा, हळदीवरच कीर्तन करा म्हणे, हळदीवरच. सांगा मला हळद का लावतात. अरे मी म्हटलं कुठं काढावं. मग काय वेळेत काय करत बगली पुराण काढावं लागतं. बगली पुराण महाराजांना माहित असतं ते बगली पुराण. मग मी म्हटलं थांब सांगतो तुला थांब. कारण की जर कीर्तन केलं म्हणजे पाकिट भेटणार नाही. ती बूम बरं. एक गोष्ट अशी, आम्हाला पाकिट भेटण्याची झोप लागत नाही. दिवस मला कारीगत नव्हती. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला, झोपच नाही. बाई म्हणे डोकं दुखतं का. म्हटलं नाही रे. म्हणे मग अंग दुखतं का. म्हटलं नाही रे. म्हणे डोकं चेपून देऊ का. अरे मला काही दुखतच नाही ना. म्हणे मग झोप का बरं लागत नाही. 2 वाजले. तिला म्हटलं अरे मला काहीच दुखत नाही. म्हणे झोप का बरं लागत नाही. त्याला म्हटलं असं कर, त्या टोपलीतून नारळ घे, त्या केसातून 1000 काढ, माझ्या हातात घे. झोपच लागली. ठाला पण आता तुमचं लक्ष मी अगोदर काय सांगत होतो. हा म्हणजे ऐकत नाही काय लक्ष आहे. काही थोडं इकडे सरकलं ते चालेल. आता काय समान हक्क आहे आपल्याला. सरका इकडे थोडं. फॅन सरकून गेला भाऊ. फॅन असे सरका जरा. मागच्या महिला पुढे येऊन बसा. या इथं 2-3 लाईनी करा पुढे. अजून या पुढे या. मागून मंडळी आले, मागे बसता येईल. फॅन आहेत ना. फॅन या पुढे या. सरकून घ्या. मंडप भरू द्या मस्त. फॅन आहेत ना भाऊ. संयोजक कोणीचे फॅन असे घ्या. घ्या मागे फॅन. पुरुष मंडळी पुढे सरका. इकडं भाऊ फॅन असे घ्या. फॅन असे घ्या. असे इकडे तोंड तिकडे तोंड करून उचलून घ्या. तिकडे तोंड करा. मग सर्वांना आवाला या एसटी मध्ये जागा भेटू देतात. ठाल विठाल